आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आदरणीय धर्मचारी रत्नध्वज, उपस्थित माझे सर्व धर्मचारी बंधू, कदाचित कोणी धर्मचारिणी भगिनी असेल, सर्व मित्र उपस्थित, मैत्रीपूर्ण जय भीम, जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय. तर मला या ठिकाणी आदरणीय धर्मचारी सुचिरत्न यांनी इन्व्हाइट केलं आणि फार अनेक वर्षापासून ते प्रयत्न करत होते. पण एक असं मी कुठल्या तरी शिबिरामध्ये किंवा कुठली अन्य जबाबदारीमध्ये व्यस्त होतो, त्यामुळं मी काय औरंगाबादला येऊ शकलो नाही. परंतु माझे मित्र डोंगरदिवे आणि त्यांची चम्मू नांदेडला शिबिरामध्ये ते होते आणि त्यांच्याशी माझा संपर्क झाला. त्यावेळेस आमचं असं ठरलं की औरंगाबाद येथे यायचं म्हणून, आणि मला सुचिरत्नांनी इन्व्हाइट केलं आणि मी तत्काळ ते स्वीकारलं. कारण मी असं समजतो की जोपर्यंत आपल्यामध्ये आपला शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी नेहमी म्हणत असतो, यू शूड ब्रीद आंबेडकर, यू शूड ईट आंबेडकर, यू शूड ड्रिंक आंबेडकर, यू शूड स्लीप आंबेडकर. एक आपल्या जीवनाचा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो बाबासाहेब आंबेडकर. हे आपले प्रेरणा, इन्स्पिरेशन आहे, परंतु आपल्या मागं जे ड्रायव्हिंग फोर्स आहे, शक्ती आहे, जे सातत्याने आपल्याला ऊर्जा देते, ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि अशाच एका विषयाला आपण वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ह्या विषयाच्या सुरुवातीला मी तुमच्याशी एक छोटंसं स्टोरी शेअर करणार आहे आणि कदाचित मला वाटतं शांतपणे आपण मंद गतीने नाही का या विषयाचा आनंद स्वाद घेणार आहोत. कारण आपण वेगवेगळ्या गोष्टींचं फ्लेवर घेत असतो नाही का. आता उन्हाळा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही आईस्क्रीम घेता, तर त्याचा तुम्ही कसं एक प्रकारचं आनंद घेता नाही का, तुमचं तहान भागते. तर हे झालं भौतिक, परंतु आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा आपल्याला एक भूक असते आणि ती भूक आपल्याला बाबासाहेबांच्याद्वारे त्याचं आपण शमन करतो. तर ती स्टोरी आहे, बऱ्याच लोकांना माहीत असेल. 1 तास बोललेलं चालेल, 5-10 मिनटं प्लस मायनस, कारण विषय जरा मोठा आहे आणि मी अगदी म्हणजे सिस्टमॅटिक जाणार आहे. तर स्टोरी आहे लैला मजनूची. तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल की लैला मजनूचा आणि आपल्या या आध्यात्मिक जीवनाचा किंवा या विषयाचा काय संबंध आहे. परंतु याचा संदर्भ कशाशी आहे तर दृष्टीशी. आपण पाहतो आर्य अष्टांगिक मार्गाचा आपण अभ्यास करताना सम्यक दृष्टी है ना. तर दृष्टीशिवाय जीवन नाही, आध्यात्मिक जीवन नाही, असं आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही. तर लैला मजनू ह्यांच्या गोष्टीतनं आपण दृष्टी पाहण्याचा, एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशी एक आकायिका आहे किंवा अशी मिथ आहे की लैला खूप सुंदर होती, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. ती कुरूप होती, काळी होती, थोडं दिसायला एवढी काय चांगली नव्हती. मात्र मजनू जो होता तो खूप हँडसम होता, तो खूप सुंदर होता आणि तो तिच्या प्रेमात पडतो. परंतु त्याची घरची जी परिस्थिती होती मजनूची ती खूप बिकट होती. दारिद्र्यामध्ये तो जीवन जगत होता. त्यांची आई विधवा होती, वडील नव्हते, वडील लहानपणी वारले. तर अशा परिस्थितीमध्ये जीवन जगताना मात्र तो त्या मुलीच्या प्रेमात पडला
आणि ही गोष्ट मात्र त्याच्या आईला काही पटत नव्हतं. तर सातत्याने तिला त्याची चिंता वाटत होती. आणि मग एक दिवशी ती ठरवते की ह्या मुलाला या मुलीच्या प्रेमातनं आपण काय बंधनातनं सोडवलं पाहिजे. आणि मग जशी आज आपल्याकडं व्यवस्था आहे, शासकीय व्यवस्था म्हणू आपण कोर्टात वगैरे जातो, तक्रार करतो, तर हे एक ॲडमिनिस्ट्रेशनचं पद्धती आहे. तर त्या काळामध्ये बादशाही होती आणि त्या बादशाकडं जाऊन आपली मजनूची आई तक्रार करते की माझी अशी परिस्थिती, सगळं वर्णन करते आणि माझा मुलगा मात्र असा वेडापिसा झालेला आहे या मुलीच्या प्रेमात, आणि मुलगी पण अशी आहे, कुरूप आहे, बोले मला काय ते आवडत नाही, तर राजा तुम्ही मला मदत करा, मी वृद्ध आहे, एकुलता एक मुलगा आहे. अशी ती सगळी त्याला कथा सांगती. राजा म्हणतो ही खूप छोटी गोष्ट आहे, मी ह्याचं सोल्युशन काढतो, तुम्ही घेऊन या. मग एक दिवस ते ठरतं आणि मजनू, लैला सगळ्यांना एक आदेश पारित करण्यात येतं. ते त्यांच्या त्या कोर्टयार्ड ज्याला म्हणतो राजा असतो आहे त्याच्यामध्ये ते उपस्थित होतात आणि राजाने सगळी व्यवस्था केलेली असती. एकीकडं सुंदर मुली, त्याच्याकडं असलेलं सगळं जड जवारात, सोनं नाणं चांदी सगळं तो मांडून ठेवतो आणि प्रधानाला म्हणतो चला कार्य सुरू करा आता. आणि मग ते मजनूला प्रश्न विचारतात की अरे मजनू, तू या मुलीच्या प्रेमात आहे आणि तुमच्या आईचं असं तक्रार आहे, तर तुम्हाला काय वाटतं आणि कशासाठी हे सगळं तू करतो? तो म्हणतो काय नाही, साधं आहे, बोले मी हिच्याशी प्रेम करतो आणि नितांत प्रेम करतो आणि माझी निष्ठा आहे माझ्या प्रेमावर. आणि मग तो सगळं कथन करतो. राजा म्हणतो हे बघ, मी ह्या राज्याचा बादशाह आहे, आता मात्र माझं हुकूम तुला मान्य करावं लागेल. ह्या सुंदर मुलीपैकी कोणती मुलगी तुला आवडती तिच्याशी तू विवाहबद्ध होऊ शकतो आणि त्याच्या बदल्यामध्ये मी तुला हे सगळं इथं असलेलं ऑर्नामेंट्स तुला देईल. बोला आता काय म्हणायचं आहे? तर मजनू म्हणतो हे शक्यच नाही, मी विकाऊ नाही, माझं प्रेमही विकाऊ नाही. तर राजाला फार म्हणतो ठीक आहे, तुला मी या प्रदेशाचा एका सरदार बनवतो. तरी तो म्हणतो शक्य नाही. मग फायनली आपण मुद्द्यावर येऊ. बादशाह म्हणतो असं काय आहे की तू त्या कुरूप मुलीच्या प्रेमात पडलेला आहे? एवढं सगळं मी तुला दान देत असताना, नोकरी देतोय, सोनं देतोय, प्रदेशाचं मी सगळं करतोय, मुलगी देतोय तुला, सुंदर मुलगी देतोय, राज दरबारातली नर्तकी देतोय. तर तो म्हणतो राजा, हिंदीमध्ये मी हे सांगतो, बादशाह बोले लैला को देखने के लिए मजनू के आंखें चाहिए. फार मार्मिक उत्तर है. लैला को देखने के लिए मजनू के आंखें चाहिए. तो बोधिसत्व डॉक्टर अंबेडकर को देखने के लिए आंखें चाहिए. तर एक बोधिसत्व हा दुसऱ्या बोधिसत्वाच्या चित्ताचं ठाव, खोली याचं मोजमाप आपल्याला करता येत नाही. परंतु उर्गेन संघरक्षित हे दुसरे बोधिसत्व आहे, जे आपले गुरु आहेत, आपल्या या सगळ्या आंदोलनाचे ते प्रेरणास्थान आहे. त्यांनी आपल्या आदर्शाचं वर्णन किंवा त्यांना कसं पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यातून आपला आजचा जो विषय आहे बुद्धभूमीची निर्मिती तो संबंधित आहे. म्हणजे तो संदर्भ आपण पाहणार आहोत. तर हे दृष्टी तुम्हाला स्पष्ट झाले असेल की असं नाही आहे की कोण कोणाच्या प्रेमात पडेल, है ना. आपण वेगळ्या पद्धतीने डिफाईन करत असतो, परंतु मजनूचं डेफिनेशन फार वेगळं होतं.
तो म्हणतो लैला को देखने के लिए मजनू के आंखें चाहिए, तो बुद्धत्व को देखने के लिए भी आपके पास क्या होना चाहिए, आंखें होना चाहिए, अन्यथा आप बुद्धत्व को समझ नहीं पाएंगे, है ना. त्या सौंदर्यात विशेष करून बाबासाहेबांच्या एथिकल ब्युटीमध्ये, ज्याला आपण नैतिक सौंदर्य म्हणतो, त्या नैतिक सौंदर्याच्या प्रेमात आपण पडणार नाही. हिथं प्रेमात पडणं म्हणजे फार श्रद्धा आहे ती. तर त्या बाबासाहेबांच्या नैतिक प्रेमात एथिकल ब्युटीमध्ये एक विशेष एलिमेंट असतं. ते काय करतं, आपल्याला आकर्षित करत असतं, ॲट्रॅक्ट करत असतं. जसं हे फुलं आहेत, हे पूजास्थान आहे, आपल्याला आकर्षित करतं ते. ते वेगळीच एलिमेंट असते. तसं बाबासाहेब हे काय हँडसम होते नव्हते मी काय पाहिलेलं नाही, परंतु इतिहास असा आहे की बाबासाहेबांच्या या नैतिक सौंदर्याच्या प्रेमात, एथिकल ब्युटीच्या प्रेमात जगातले सगळे विद्वान, सगळे ॲकॅडमिशियन्स आपण म्हणू, सगळे युनिव्हर्सिटीचे जे काय विद्वान लोक आहेत ते बाबासाहेबांच्या मोहित झालेले आहेत ते. तर अशाच विषयाला आपण भन्तेंच्या एका संदर्भातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. काय आहे तो संदर्भ? तर भन्तेंनी अनेक व्हॉल्यूम्स आहेत भन्तेचे, जवळपास आता त्यांचे नाही का 24 व्हॉल्यूम आता आणखीन होतील, पब्लिश होणार आहे. त्यापैकी त्यांचं विशेष योगदान जे आहे व्हॉल्यूम 9 आणि व्हॉल्यूम 10 जे आहे ते बाबासाहेबांना समर्पित आहे. आणि त्याचं टायटल पण आहे रिवायवल ऑफ डॉक्टर आंबेडकर अँड रिवायवल ऑफ बुद्धिझम इन इंडिया, असा तो विषय आहे. एनिवे, तर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, पण ते सगळं त्यांनी प्रवचन दिले, त्याचं संकलन झालेलं आहे. अँथॉलॉजीज आपण म्हणतो त्याला, कंपायलेशन म्हणतो. पण हे जे पुस्तक आहे हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे द इनकन्सिवेबल इमॅन्सिपेशन. काय नाव आहे? इनकन्सिवेबल इमॅन्सिपेशन. आणि हे विमलकीर्ती निर्देशा सुत्त असं त्याचं नाव आहे. आणि आकलनीय विमुक्ती असं म्हणू, म्हणजे हा माझा अनुवाद आहे, कदाचित वेगळं पण असू शकतो. तर त्याचा एक संदर्भ घेऊन मी तुमच्याशी, मगाशी ते म्हटले पेज नंबर, तर पेज नंबर 41वर तुम्हाला हे वाचायला मिळेल. आणि मला असं वाटतं की त्यांच्या पुढं भन्तेंना हे लिहित असताना किंवा हा जो त्यांचा एक प्रकारचा जो रॅडिकल अप्रोच ज्याला आपण म्हणू, क्रांतिकारक जे त्यांचं मांडणी आहे किंवा दृष्टी आहे, ती प्रेरणा केंद्रस्थानी त्यांच्या बाबासाहेब आहे. आणि त्यासाठी त्यांनी एवढा मोठा प्रयोग केलेला मला पाहायला मिळतं. हे सगळं माझं मत आहे की हा त्यांचा रॅडिकल अप्रोचच्या मागं जो इन्स्पिरेशन आहे तो बाबासाहेबचं व्यक्तिमत्व आहे, त्यांची औरा, त्यांची पर्सनॅलिटी आहे, त्यांचं दैदिप्यमान कार्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पण जे काम भन्तेंनी केलेलं आहे ते म्हणजे आपल्याला एक प्रकारे हादरून देणार आहे. तर ते काय आहे, तर ही हॅज रिडिफाईंड आर्ट म्हणजे कला, त्याचं जे डायमेन्शन ज्याला आपण म्हणतो, परिमाण, तोच बदलून टाकलेला आहे. आपण कला म्हणजे असं मर्यादित स्वरूपामध्ये बघतो, पेंटिंग, पोर्ट्रेट नाही का, किंवा काहीतरी मूर्ती बनवणं, स्कल्पचर इत्यादी गोष्टीला आपण हे करतो. पण इथं त्यांनी एका बिल्डिंग बुद्धालँडला त्यांनी आर्ट म्हणून पाहिलेलं आहे भन्तेंनी. आणि विशेष करून त्यामध्ये बाबासाहेबांना त्यांनी काय केलेलं आहे, ॲकॉमोडेट केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी त्या बसवण्याचं, इनकॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या असं म्हणतात की आर्ट इज ॲन ॲप्रोप्रिएट ॲनॉलॉजी ऑफ बिल्डिंग बुद्धालँड, अशी सुरुवात आहे त्याची. काही गोष्टी मी तुम्हाला मुद्दाम इंग्लिश त्याचं ट्रान्सलेशन करेन. म्हणजे
बुद्धभूमीच्या निर्मितीशी साधर्म्य, ॲनॉलॉजी म्हणजे साधर्म्य, समानता असलेली बाब जर कोणती असेल तर ते म्हणतात कला, आर्ट. पण त्याचे कारणंसुद्धा सांगतात. बिकॉज इट इन्व्हॉल्व्स अ हार्मोनियस, म्हणजे कारण एखाद्या कल्पनेला, आयडियाज, त्याला हार्मोनियस म्हणजे सुसंवादित, मूर्त स्वरूप देणं हे त्यामध्ये समाविष्ट असतं. त्यामध्ये कल्पना, आयडियाला ते म्हणजे बुद्धभूमीमध्ये रूपांतरित करणं असा त्याचा अर्थ आहे. आणि मग पुढं जाऊन ते काय म्हणतात, बाह्य रूप देणं, सुसंवादित बाह्य स्वरूप देणं, मूर्त रूप देणं त्या कल्पनेला, ते त्याच्यामध्ये सामावलेलं असतं. आणि त्यातून बुद्धभूमीची निर्मिती होत असते. विशेष करून ते म्हणतात की बुद्ध आणि बोधिसत्व उच्च अर्थाने अशाच प्रकारे कल्पनांना काय करत असतात, सुसंवादित बाह्य मूर्त स्वरूप देत असतात. म्हणजे ते ही ट्राईज टू बिल्ड अ बुद्धा लँड, बुद्धभूमीची निर्मिती करतात. ते पुढं म्हणतात, अशाच प्रकारचं कृती कर्म हे बुद्ध बोधिसत्व ज्यावेळेस बुद्धभूमीची निर्मिती करतात त्यावेळेस ते करत असतात. आणि बुद्धभूमीची निर्मिती म्हणजे कलाकृतीचा एक प्रकार आहे. काय म्हणतात, बुद्धभूमीची निर्मिती म्हणजे कलाकृतीचा एक प्रकार आहे. हे सिद्धांत बनते काय म्हणतात, हे सिद्धांत प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असते. म्हणजे दिस प्रिन्सिपल ऑपरेट्स इन एव्हरीवन्स लाईफ, सगळ्यांच्या जीवनामध्ये. त्याचं कारण असं ते म्हणतात की आपण काय ना काय काम करत असतो. बघा, हे पूजास्थान कुणीतरी बनवलेलं आहे, नाही का? या कार्यक्रमाची व्यवस्था कुणीतरी बनवलेली आहे. या कार्यक्रमाचं नियोजन कुणीतरी बनवलं. त्याच्यामागं काय आहे, एक छोटीशी आयडिया आहे. त्याला एक स्वरूप देण्याचा प्रयत्न झालेला आहे. एक्झॅक्टली तसंच इथं भंतेंना असं म्हणायचं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे प्रिन्सिपल कार्यरत आहे, आपल्याला माहीत नसतं. उदाहरण काय देतात ते की तुम्ही केलेल्या प्रत्येक कृतीचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. मग तुमची कृती कशी असते, एक तर ती सकारात्मक असते किंवा नकारात्मक असते, है ना? तर विध्वंसक असते. तर इथं बनते म्हणतात, ज्यावेळेस मी आर्ट म्हणतो, कला म्हणतो, तर त्या विधायक, सृजनशील जो भाग आहे त्याच्याशी संबंधित आहे. अशा प्रकारे एक नवीन व्याख्या करून बनते थेट बाबासाहेबांच्या त्या विषयाला हात घालतात. ते म्हणतात, देर इज अनदर ॲनॉलॉजी ऑफ बिल्डिंग बुद्धा लँड. काय म्हणतात, दुसरं एक साधर्म्य असलेली बाब आहे. तुम्हाला जर हे मी जे सांगतोय हे जर समजलं तर तुम्हाला पूर्ण बुद्धभूमीचे निर्मितीचा जो विषय आहे आणि विशेष करून बाबासाहेबांचं समग्र दृष्टिकोन आहे, धमदृष्टी जी आहे ते आपल्या लक्षात येईल. तर मग ह्याच्यावर मी जास्त भर देतो आहे. अनदर क्लोज ॲनॉलॉजी ऑफ बिल्डिंग बुद्धा लँड इज द आर्ट ऑफ स्टेट्समॅनशिप. बघा, बाबासाहेब भंतेंनी काय केलं आहे, आता स्टेट्समॅनशिपला आर्टमध्ये आणलेलं आहे. हे त्यांचं हातोटी आहे, हे त्यांचं विजन आहे, हा त्यांचा रॅडिकल अप्रोच आहे. सगळ्या म्हणजे त्यांना उद्या कुणी विचारलं एखाद्या विद्वानाने, कसं काय तुम्ही स्टेट्समॅनशिपला आर्ट म्हणता, तर त्यांना ते जबाबदेही आहे, त्याला जस्टिफाय करावं लागेल, त्यांना सांगावं लागेल. आणि भंतेसारखे बोधिसत्व जे आहेत ते असे उच्च
त्यांचे विजन्स असतात आणि ते असेच विचार करतात. तर भंतेंनी आर्ट ऑफ स्टेट्समॅनशिप म्हटलेलं आहे. दुसरं साधर्म्य असलेली बाब काय आहे तर ते म्हणतात आर्ट ऑफ स्टेट्समॅनशिप. आता तुमच्या पुढं हा मोठा प्रश्न असेल, स्टेट्समॅनशिप काय, कशाला म्हणतात? तर आपण हल्ली पॉलिटिशियन आहे ना, तर पॉलिटिशियन काय असतो की त्याच्या मागं स्वार्थ असतो. तो कधी निस्वार्थपणे काम करत नाही आणि तो पायापुरता विचार करत असतो. माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, फार फार तर याच्या पलीकडं त्याचं विजन नसतं. पण स्टेट्समॅनशिप म्हणजे, आता त्याचं मी मिनिंग शोधलं, राजनीतिज्ञ. दुसरा शब्द चांगला शब्द आहे तो, डिप्लोमॅट नाही, डिप्लोमॅट, मुत्सुद्देगिरी म्हटलेले. तर त्याला स्टेट्समॅन म्हटलेलं आहे. आणि स्टेटमन काय करतो, निस्वार्थ भाव असतो, निरपेक्ष बुद्धीतून काम करत असतो आणि त्यांना आजचं नाही, हजारो वर्षाचं ते विचार करत असतात. संपूर्ण मानवतेचं ते विचार करतात. साधा मी तुम्हाला फरक सांगितला. तर त्या स्टेट्समॅनशिपला भंतेंनी आर्ट म्हटलेलं आहे. आणि मग म्हणतात, फार महत्त्वाचं आहे, द लेईंग डाऊन ऑफ लॉ. क्लिअर झालं आता. जी गोष्ट असं थोडीशी अस्पष्ट होती, आता तुम्हाला स्पष्ट झाला असेल. द लेईंग डाऊन ऑफ लॉ म्हणजे कायदा कुणी प्रस्थापित केला? लेईंग डाऊन म्हणजे प्रस्थापित करणं. कुणी केला? दुसरं कोणी दिसतंय का तुम्हाला? हां, मला तर कोणी फिगर दिसत नाही. ॲब्राहम लिंकन असेल, दिग्गज होऊन गेले, त्यांनी असा कायदा. आणि विशेष करून मास कन्व्हर्शन जे आहे, मास कन्व्हर्शन म्हणजे जी धर्मक्रांती आहे, सामुदायिक धर्मांतर म्हणतो, हे कुणी केलेलं नाही. म्हणजे हितून आपल्याला या कनिष्ठ उत्क्रांतीतून उच्च उत्क्रांतीपर्यंत नेण्याचं काम याच्यामध्ये सामावलेलं आहे, या लेईंग डाऊन ऑफ. त्याच्यावर आपण पुढं पाहणार आहोत. आणि द लेईंग डाऊन ऑफ लॉ which makes possible the development of harmonious and positive society. म्हणजे हा कायदा प्रस्थापित करणारा जो स्टेटमॅन आहे, त्याच्या दृष्टीमध्ये काय आहे, एक सुसंवादित विधायक समाज बनवणं, हा दृष्टिकोन आहे. आणि हे कोण करतंय की जे बाबासाहेबांनी एकदा स्वतः म्हटले की विश्वात जर सगळ्यात जास्त द्वेष कोणाचा करत असतील लोक, तर ते माझं. तो माणूस काय करतोय? तर बोधिचित्त असं काम करतं. तुमच्या लक्षात येतं आहे ना की बोधिचित्त असं फ्लो करतं, त्याच्यामध्ये कोणाबद्दल द्वेष नाही. देर इज नो हेट्रेड. हेट्रेड असतं तर बोधिसत्व होऊ शकत नाही, है ना, ते कॉन्ट्रॅडिक्टरी झालं असतं. तर हार्मोनियस आणि पॉझिटिव्ह सोसायटी म्हणजे 7,743 जातींना काय केलं? नुसतं एकत्र आणलं का? नाही, तर त्यांचं काय केलं? मेक्स पॉसिबल डेव्हलपमेंट ऑफ अ पॉझिटिव्ह अँड हार्मोनियस सोसायटी. डेव्हलपमेंट शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे असा समाज जो सुसंवादित आणि विधायक राहील, तो विकसित करण्यासाठी कायदा प्रस्थापित करणं, हे भंते त्या याच्यामध्ये, हे भंतेंचं उपकार म्हणा किंवा भंतेंचं नाही का वैश्विक बौद्ध धर्मासाठी हा मोठा योगदान आहे. सी, तुमच्या लक्षात यायला पाहिजे की भंते इज ट्राईंग टू एलिवेट डॉक्टर आंबेडकर ऑन अ इंटरनॅशनल लेवल. याचा अर्थ नाही आहे असं नाही आहे, पण तो अनुयायी काय करतो? महात्मा फुलेंना जर बाबासाहेब लाभले नसते तर काय झालं असतं?
हो, माळी समाजानेच महात्मा फुलेंना स्वीकारलं नाही. हा, तर त्याला मार्क्सला एंजल्स असे गुरु शिष्य किंवा कबीरांना बाबासाहेब जर लाभले नसते तर काय झालं असतं, आहे का नाही? एक्झॅक्टली तसंच बनतेंनी बाबासाहेबांना विश्वपटलावर अत्याधिक प्रमाणामध्ये, खास करून बौद्ध धर्माची जी क्रांती आहे तो मांडण्याचा इथं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि पुन्हा ते असं म्हणतात, व्यापक अर्थाने हेच मला परिभाषित करायचं आहे. काय करायचं आहे की आर्ट ऑफ स्टेट्समॅनशिपचा अर्थ काय आहे हेच परिभाषित करायचं आहे व्यापक अर्थाने, इन अ ब्रॉडर सेन्स. पुढं ते थांबत नाही म्हणते, द लॉ गिवर इम्पिंजेस. इम्पिंजेस हा शब्द म्हणजे फार हे नाही, कठीण नाही, झुंज देणं. लॉ गिवर म्हणजे कायदा देणारा काय करतोय इथं, झुंज देतोय असं बनते म्हणतात. ही इम्पिंजेस विथ द वर्ल्ड इन अकॉर्डन्स विथ अ सर्टन आयडिया पॅटर्न विच ही युजली क्वाईट कॉन्शियसली रिअलायझेस. अख्खा स्टेटमेंट आहे. म्हणजे हा जो कायदा देणारा आहे तो जगाशी झुंज देतो. काय केलं बाबासाहेबांनी, 5000 वर्षाच्या परंपरेशी, रूढीशी, संस्कृतीशी, विद्वत्तेशी, सो कॉल्ड विद्वत्ता म्हणजे ब्राह्मणवाद, ज्यांची मक्तेदारी होती त्यांच्याशी काय केलेलं आहे, झुंज दिलेले. ही इम्पिंजेस विथ द वर्ल्ड विथ अ सर्टन आयडिया. निश्चित प्रकारचं काय आहे त्यांच्याकडं, ब्लूप्रिंट आहे. आपला आत्ता विषयाकडं आपण येतोय. एक निश्चित असं बाबासाहेबांकडं आखणी पॅटर्न आहे, आयडिया पण आहे. आणि आपण काय पाहिलं, आयडियाला बुद्ध बोधिसत्व काय करतात, मूर्त स्वरूप एम्बॉडी करतात, त्याला तशी निर्मिती करतात. तर इथं भंते काय म्हणतात की लॉ गिवर म्हणजे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून, असं माझं इंटरप्रिटेशन आहे, तुमचं वेगळं असू शकतो, असं इंटरप्रिट केलं की तुम्हा आम्हा सर्वांना, विशेष करून त्या 8 कोटी अस्पृश्यांसाठी एक आयडिया होती, एक पॅटर्न होतं. त्यांना एक वेगळा असा एक न्यू ऑर्डर फॉर्म करायचा होता, नव समाज निर्माण करायचं होतं, आदर्श समाज निर्माण करायचं होतं. त्यांना धम्मराजाची स्थापना करायची होती. हेच त्यांचं सर्टन आयडिया अँड पॅटर्न आहे. आणि ते जागृतीपूर्वक ते साकार करतात, क्वाईट कॉन्शियसली ही रिअलायझेस. हे झालं की नाही? हां. मग असा कोणता ऑर्डर होता ज्याला बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, दुरुस्त केलेलं आहे, किंबहुना आपण असं म्हणू त्याचं निर्मूलन केलेलं आहे. कारण हे ऑर्डर नाकारतायत ते, तर हे ऑर्डर आपल्याला स्वीकारायला लावलं आहे, पर्याय दिलेला आहे आपल्याला ठोस असा. येतं आहे तुमच्या लक्षात बनतेंचं हे? हां. तर आता कोणती अशी बाब आहे ते आपण तपासलं पाहिजे, तरच आपल्या लक्षात येईल की ही जी बुद्धभूमीची निर्मिती कशी झाली. हां. आता वेगळ्या शब्दात, त्याला सोप्या शब्दात प्युरिफाईंग द इम्प्युअर लँड असं सुद्धा बुद्धभूमीच्या निर्मितीचा व्याख्या केलेली. प्युरिफाईंग द इम्प्युअर लँड म्हणजे अशुद्ध भूमीला शुद्ध भूमीमध्ये रूपांतरित करत असतो बुद्ध बोधिसत्व. तर बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, चिकित्सा केलेली आहे, ॲनालिसिस केलेलं आहे, शोध घेतलेला आहे, चिंतन केलेलं आहे या व्यवस्थेला. हां. तर ती व्यवस्था कोणती आहे माहीत असणं आवश्यक आहे का नाही? हां. हां. तर भंतेंनी अजून एक विशेष अशी बाब सांगितलेली. ते काय म्हणतात की तुम्हाला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या यशाचं स्वरूप आणि त्यांचं व्यक्तिगत महात्म्य किंवा महत्त्व